बिकानेर शहरातील एकता नगरमध्ये चौधरी परिवार राहत होता। या परिवारात सुमन आणि मनीषा या दोन सुना आहेत। जावा असलेल्या या दोघी एका बाजूला एकमेकींच्या चुलत बहिणी देखील आहेत। बहिणी जाऊबाई झाल्याने दोघींमध्ये जिव्हाळ्याचे संबंध असणे स्वाभाविक होते। पण चौधरी परिवारातील मतभेदानंतर भावाभावांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही भाऊ वेगवेगळे राहू लागले। परिणामी सुमन आणि मनीषा या दोघींचे संसार देखील वेगळे झाले। गोडी गुलाबीने ते विभक्त झाले होते। एकमेकांच्या शेजारीच ते राहत होते। दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकोंचे एकमेकांकडे जाणे येणे होते। सुमन मोठी बहीण आणि मोठी जाऊ असल्याने मनीषा तिला मान देत होती। काही करायचे झाल्यास तिला विचारत होती। सुमन चारचौघीमध्ये उठून दिसत होती, पण अलीकडे तिच्या वागण्यात बदल झाला होता। नवरा संसाराचा तिला विसर पडत चालला होता। ती वेगळ्याच विचारात रमलेली दिसत होती। तिच्या घरी नेहमी एक पुरुष येत होता। तो गोपाल नावाचा पुरुष चुरूमधील बेदासरचा होता। कोणत्या तरी कारणावरून सुमन आणि गोपाळची ओळख झाली होती। ती ओळख हळूहळू वाढत गेली आणि नंतर तो वारंवार सुमनच्या घरी येत होता। 40शी पार केलेल्या गोपाळचे तिच्या घरी नेहमी येणे अनेकांना खटकत होते, पण ती कोणाला जुमानत नव्हती। गोपाल आला की ती त्याला चहा पाणी करत होती। तो तासनतास तिच्या घरी थांबत होता। बहुतेकदा तिचा नवरा घरी नसताना तो येत होता। हे अलीकडे मनीषाला देखील थोडे वेगळे वाटू लागले होते। याबद्दल ती सुमनशी बोलली। तो ओळखीचा आहे, घरी आलेल्या माणसाला जा कसे म्हणायचं असा उलटा प्रश्न सुमनने तिला केला। त्यामुळे मनीषाला काही बोलता आले नाही। ती परत आली, पण तिला आपली जाऊ बहीण सुमनबद्दल संशय आला होता। तिला तो संशय गप्प बसू देत नव्हता। आता ती सुमनवर पाळत ठेवून होती। एक दिवस सुमन घरात एकटी होती। तिचा नवरा परगावी गेल्याने तो उशिरा येणार होता। नेमका त्याच दिवशी गोपाळ घरी आला। गोपाळला आलेले मनीषाने पाहिले आणि तिच्या मनातील संशय जागा झाला। तो सुमनच्या घरात गेला। मनीषाचे सगळे लक्ष सुमनच्या घरावरच होते। बराच वेळ झाला तरी काही हालचाल जाणवली नाही। तशी मनीषा आपल्या घरातून बाहेर पडली आणि दबक्या पावलांनी सुमनच्या घरात शिरली। बाहेरच्या खोलीत तर कुणीच नव्हतं। मनीषा दबक्या पावलांनी आतल्या खोलीजवळ गेली। खोलीतून सुस्कारे सोडल्याचा धाप भरल्यासारखा आवाज येत होता। तशी ती थबकली। तिने खोलीचा दरवाजा हळूच ढकलला आणि बघितले तेव्हा तिला धक्काच बसला। आता सुमन आणि गोपाळ ह्या दोघांनाही कपड्याचे भान राहिले नव्हते। दोघेही भोंगळ्या अवस्थेत कामक्रीडा करण्यात रंगून गेले होते। संमोगात ते इतके धुंद झाले होते की मनीषा आली आहे हे त्या दोघांच्या लक्षात देखील आले नाही। मनीषाला काय करावे सुचेना। तिची पावले तिथेच थबकली होती। क्षणभरात ते दोघे भानावर आले। मनीषाला पाहून दोघेही जागच्या जागी थांबले। आजवर चोरी चुपे सुरू असलेले अनैतिक संबंध आता मनीषाने बघितले होते। त्यामुळे सुमन पार हादरून गेली, कारण मनीषा एकीकडे चुलत बहीण तर दुसरीकडे लहान जाऊ होती। म्हणजे माहेर आणि सासर दोन्हीकडून ती नात्यातील होती। तिने या प्रकाराची वाच्यता केली तर सासर आणि माहेर दोन्हीकडे सुमनची बदनामी होणार होती। ती धास्तावली। अंगावरचे कपडे व्यवस्थित करून गोपाळ आणि सुमन बाजूला झाले। तोवर मनीषा निघून गेली होती। आपल्या बहिणीचा पाय घसरल्याचे पाहून मनीषा चिडली। नंतर जेव्हा सुमन भेटली तेव्हा मनीषाने तिला चांगलेच फैलावर घेतले। या अनैतिक वर्तनामुळे बदनामी होईल, तुझा संसार मोडेल हे तुला समजत नाही का, असा संतप्त सवाल तिने विचारला। तू हे संबंध बंद केले नाही तर मी सगळ्यांना सर्व प्रकार सांगणार, अशी धमकी तिने दिली। तिच्या या धमकीने सुमन घाबरली। ती आता मनीषाला समजावूनही सांगू शकत नव्हती। त्यामुळे आता तिचे तोंड बंद कसे करायचे याचा विचार ती करू लागली। आपल्या मनातील भीती तिने प्रियकर गोपाळला देखील सांगितली। त्यामुळे तोही विचारात पडला। गेले 1.5 वर्ष तिच्या शरीराचा भोग घेऊन चटवलेला गोपाळ तिला सोडायला तयार नव्हता। या संबंधातील अडसर काही करून दूर करण्यास तो तयार होता। अखेरीस त्या दोघांनी मनीषाचा आवाज कायमचा बंद करण्याचे ठरवले। ती जिवंतच राहिली नाही तर कोणाला काही कळणार नाही असा त्यांचा अंदाज होता।
हा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी ते दोघे प्लॅन करू लागले. गोपाळने काही वेळ वेबसिरीज पाहून खुनाचा प्लॅन तयार केला. यामध्ये मनीषाचा खून तिच्याच घरात करायचा आणि तिथेच तिला जाळून टाकायचे असे ठरले होते. गोपाळने 4 मार्च रोजी मनीषाची हत्या करण्याचे ठरवले. तो मनीषाच्या घरी आला, पण तोपर्यंत मनीषाच्या कुटुंबातील सदस्य घरी पोहोचले होते. त्यामुळे त्याला काही करता आले नाही. तो रिकाम्या हाताने घरातून बाहेर पडला. तेव्हा सुमनलाही राग आला. ती मनीषा आणि तिच्या घरावर नजर ठेवून होती, तर गोपाळ हा तुळशी सर्कल जवळील एका हॉटेलमध्ये थांबला होता. तेथे राहून तो सुमनच्या संपर्कात होता. ती त्याला मनीषाबद्दलची सगळी माहिती देत होती. दिनांक 7 रोजी मनीषा एकटी आहे ही माहिती सुमनने गोपाळला दिली. तसा गोपाळ हॉटेलमधून बाहेर पडला. येतानाच तो सर्व तयारीनिशी आला, कारण त्याचा पूर्णपणे प्लॅन तयार होता. त्याने कितीतरी क्राईम वेबसिरीजमधून तो प्लॅन तयार केला होता. या प्लॅनमध्ये कोणताही पुरावा मागे न ठेवता खून कसा करायचा आणि सुटका कशी करून घ्यायची हे माहिती करून त्याने घेतले होते. खून करायचा, पुरावा नष्ट करायचा आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटायचे असा त्याचा प्लॅन होता. त्यामुळे येतानाच तो हातोडा आणि बाटलीत पेट्रोल घेऊन आला होता. दुपारची वेळ होती. तापणाऱ्या उन्हामुळे लोक घरात पंख्याच्या वाऱ्याला बसले होते. काही जण तर झोपले होते. परिसरात शांतता होती. गोपाळ नेहमी येत असल्याने त्याला परिसराची माहिती होती. तो थेट मनीषाच्या घरात शिरला. तो नेहमी येत जात असल्याने तिला काही गैर वाटले नाही. माझी चूक झाली, मला माफ कर. माझ्या आणि सुमनच्या संबंधाबद्दल कोणाला काही सांगू नको असे म्हणत त्याने मनीषाला गाफील ठेवले. त्यामुळे ती त्याला बसण्यास सांगून स्वयंपाकघरात गॅस बंद करण्यासाठी गेली. ही संधी साधत तो तिच्या पाठोपाठ स्वयंपाकघरात शिरला आणि पाठीमागून त्याने वजनदार हातोऱ्याने तिच्या डोक्यात जोरदार घाव घातला. हा घाव इतका जोरदार होता की तिच्या तोंडातून आवाजही बाहेर पडला नाही. क्षणार्धात ती कोसळली. तिचे डोके फुटून रक्तस्राव होत होते. ती ठार झाली होती. क्षणभरात त्याने बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर ओतले. गाडी पेटून तिच्या मृतदेहावर टाकली. आगीचा भडका उडाला. तसा तो पाठीमागच्या दाराने पसार झाला आणि त्याने थेट हॉटेल गाठले. आंघोळ वगैरे करून त्याचे कपडे त्याने बदलले. तिथून तो त्याच्या घरी निघून गेला. इकडे आगीचा भडका उडाल्याने सुमनने आरडाओरडा करत गल्लीतील लोकांना गोळा केले. लोक जमले आणि मनीषाला वाचवण्यासाठी धावले. पाणी मारून लोकांनी आग तर आटोक्यात आणली, पण मनीषाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. कुणीतरी तिचा नवरा मांगीलाल याला फोन करून माहिती दिल्याने तो तातडीने घरी आला. समोरचे दृश्य पाहून तो घाबरला. आपली बायको अपघाताने होरपळली नाही, तर तिचा कुणीतरी खून करून तिला जाळून टाकले आणि मारेकरी मागच्या दाराने पसार झाला हे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सारे सोपस्कार पार पडले आणि तपासाला गती दिली. एका महिलेची निर्गुण हत्या करून तिचा मृतदेह जाळण्याच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. बिकानेरला जाताना सुमारे 200 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले गेले. गुन्ह्याच्या ठिकाणाहून तांत्रिक पुरावे गोळा करून काम सुरू करण्यात आले. घटनेच्या ठिकाणी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून सुमारे 300 लोकांची चौकशी करण्यात आली. पोलीस पथकांनी सलग 7 दिवस रात्रंदिवस महिलेचा मृतदेह सापडलेल्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सुमारे 500 लोकांकडून माहिती गोळा केली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.